भूकंप व सुनामी येण्याचे लक्षण व कारण जे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकले आणि त्याचा परिणाम तुम्ही बघितला की कोलंबियामध्ये भूकंप आला, उत्तराखंडमध्ये भूकंप आला आणि नाशिकमध्ये भूकंपाचे झटके चालूच आहे. भूकंप येण्याचे आणि सुनामीचे जे लक्षण मी टाकले ते मागच्या व्हिडिओमध्ये विनाशाचे कारण पार्ट 3 यामध्ये मी दिलेलं आहे. कोलंबियामध्ये जो भूकंप आला तो देश पॅसिफिक महासागराच्या जवळ आहे आणि मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं आहे की सूर्यग्रहण, चंद्रग्रहण पॅसिफिक महासागर, अंटार्कटिक महासागर, अटलांटिक महासागर, आर्कटिक महासागर इथून दिसणार आहे आणि त्या ठिकाणी याचे वाईट परिणाम होणार आहे आणि तो एक वाईट परिणाम आपल्याला दिसला. आता समुद्रामध्ये जे वादळ येईल किंवा सुनामी येईल त्याविषयी सांगतो. आज 12 ऑगस्ट 2026 आहे. आज सूर्यग्रहण आहे आणि आजपासून ते योग सुरू होतात. म्हणजे समुद्रामध्ये सुनामी येण्याचे किंवा वादळ येण्याचे योग आजपासून सुरू होतात. जे देश समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेले आहे किंवा शहर आहे किंवा बेट आहे त्या ठिकाणी त्यांना त्रास होईल. समुद्रामध्ये जोरजोरात वारे चालतील, समुद्राच्या लाटा खूप उंचापर्यंत जातील आणि त्याचा वाईट परिणाम असा होईल की समुद्रामध्ये जे जहाज आहे ते जहाजांना त्रास होईल. कमीत कमी जास्तीत जास्त 8 जहाज बुडण्याचे योग आहे किंवा जे समुद्रामध्ये छोटे छोटे बेट आहे त्या बेटांची 10% कमीत कमी 10% जागा तुटून समुद्रामध्ये पडण्याचे योग आहे किंवा त्या बेटावर राहणारे जे जनजीवन आहे ते अस्तव्यस्त होईल. कितीक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतील किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर जे बसलेले शहर आहे त्या शहरांना या सुनामीचा खूप मोठा फटका बसेल आणि जर सुनामी मोठ्या प्रमाणात आलं तर कमीत कमी 1 लाख ते जास्तीत जास्त 19 लाख लोक बेघर होतील, जीवाने जातील. आर्थिक आणि मानवी संकट त्यांच्यावर येईल त्या देशांवर आणि त्यांची जे आर्थिक परिस्थिती खराब होईल. मानवी संकट असल्याच्या कारणाने कितीक लोक मृत्युमुखी पडल्याच्या कारणाने त्या ठिकाणी आजार होतील, कारण त्यांच्या डेड बॉडी सापडणार नाही किंवा ते वाहून जातील किंवा सडतील त्या ठिकाणी.